यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावमध्ये तहसील परिसरात धावत्या व्हॅनला आग लागली। चालकाने प्रसंगावधान राखून उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला। आगीने रौद्ररूप धारण केल्याने गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। संभाजीनगरमध्ये वाळूज एमआयडीसी येथील एका खासगी गोडाऊनला आग लागली। या आगीमध्ये मोकळ्या जागेतील लाखोंचं वायर बंडल आणि विद्युत साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली। आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही। धुळे जिल्ह्यात तापमान 45 अंशांवर गेल्याने प्रकल्पांमधील बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे। गेल्या काही दिवसात 12 प्रकल्पातील जलसाठा 4% घटून 49%वर आलाय। पाण्याची पातळी वेगाने खाली जात असल्याने आगामी काळात जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। वाशिममध्ये पारा 40 अंशांवर गेल्यानं पपई बागेला उन्हाचा फटका बसतो। यावर उपाय म्हणून दस्तापूरच्या शेतकऱ्यांना 1500 रुपयांना क्रॉप कव्हर लावलं। फळबाग वाचवण्यासाठी केलेल्या या प्रयोगामुळे कडक उन्हातही पपईची झाडं आता सुरक्षित राहत आहेत। अलिबागच्या मांडवा जेट्टीवर परवानगी नसताना खासगी वाहनं नेली जात असल्यानं पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे। अरुंद पुलावर वाहनांच्या वावरामुळे अपघाताची भीती आहे। बंदर विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। व्हीआयपी संस्कृतीमुळे सामान्य प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचं चित्र मांडवा जेट्टीवर दिसतंय। उन्हाळी सुट्टीत मौजमजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगडमध्ये दाखल झालेत। पर्यटकांची पहिली पसंती रायगडचे समुद्र किनारे आहेत। अलिबाग, श्रीवर्धन, नागावसह सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून येते। समुद्राच्या लाटांमध्ये डुंबताना, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना पर्यटक दिसून येतात।